नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स। तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे एका चटणीची रेसिपी। चला तर मग सर्व साहित्य बघून घेऊया। चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे संबार लागणार आहे, म्हणजे कोथिंबीर। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। इथे मी 5 ते 6 पोपटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर लसूण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे मी। 1 वाटी आपण इथे घेणार आहोत दही, शेंगदाण्याचा कूट, फुटाणे आणि खोबरं, हे सर्व आपल्याला साहित्य लागणार आहे। सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पोपटी मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून यांना जाडसर फिरवून घेणार आहोत। आता आपण याला जाडसर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये ॲड करूया शेंगदाण्याचा कूट। त्यानंतर इथे मी किसून घेतलेलं खोबरं वापरलेलं आहे आणि इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी फुटाणे। तर या सर्वांना आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण चवीसाठी मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत। इथे आपल्याला दहीचा वापर करायचा आहे आंबटपणा येण्यासाठी। तर इथे मी 2 ते 3 चमचे दही यामध्ये टाकते आहे। आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया। आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे। आता आपण याची फोडणी देणार आहोत या चटणीमध्ये। ही चटणी एकदम चविष्ट आहे। ही चटणी आपण खाऊ शकतो इडली आणि डोस्याबरोबर। आणि चटणीवर फोडणी दिल्यानंतर या चटणीची चव एकदमच जास्त भन्नाट होऊन जाते। इथे मी 1 चमचा यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड केलेलं आहे जिरं, मोहरी आणि हिंग। तर आता आपण हलवून घेऊया आणि आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपली चटणी यामध्ये मिक्स करून आपण त्याला हलवून घेऊया। तर इथे आपण यामध्ये चटणी ॲड करून घेतलेली आहे। आता आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घेणार आहोत। एक मिनिट इथे परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत पाणी। मी इथे साधारण अर्धा ग्लास यामध्ये पाणी ॲड करणार आहे। जर तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये जास्त सुद्धा पाणी ॲड करू शकता। मला इथे एवढं पाणी सफिशियंट वाटतं आहे। आता आपण या चटणीला 1 ते 1.5 मिनिटं अजून शिजू देणार आहोत आणि त्यानंतर आपली चटणी इथे बनवून रेडी झालेली असणार आहे। तर ही चटणी चवीला एकदम भन्नाट आहे। तुम्हाला आजच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।